नमस्कार मंडळी. इंडियानापोलिसची प्रसन्न सकाळ. आम्ही समीर श्रुतीकडे गेलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. समीरच्या नेबरहूडमधली सगळी घरं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सकाळी प्रसन्न मनाने बाहेर येऊन सूर्यनारायणाचं आधी दर्शन घेतलं, नमस्कार केला. श्रुतीने बागेमध्ये खूप छान गुलाबाची रोपं लावलेली आहेत. वेगवेगळ्या रंगाचे गुलाब तिने लावलेले आहे आणि डावीकडनं सगळे झेंडूची तिने छान बॅग तयार केलेली आहे. त्यालासुद्धा खूप छान झेंडूची फुलं आलेली आहेत. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. सकाळी श्रुतीने सगळ्यांसाठी आमच्यासाठी चहा केला. आम्ही सगळ्यांनी मिळून चहा घेतला. श्रुतीच्या बाबांनी देवाची पूजा केली. ते सुद्धा सकाळीच लवकर उठतात. आज ज्योतीचा शुक्रवार, त्यामुळे श्रुती आज आम्हाला ज्योतीची सवाष्ण म्हणून बसवणार होती. आम्ही गेल्यामुळे श्रुतीने शुक्रवारी आणि सोमवारी 2 दिवसांची रजा टाकली होती. समीरने सुद्धा शुक्रवारची रजा घेतलेली होती. एरवी 9:15 वाजताच तिचं ऑफिस सुरू होतं. समीरसुद्धा 6:15लाच ऑफिसमध्ये निघून जातो, पण आज दोघं पण घरी होते. आज पुरणाचा सगळा स्वयंपाक ती करणार होती. श्रुतीची आई आणि श्रुती दोघीजणी स्वयंपाकाला लागल्या. पुरणपोळी, भेंडीची भाजी, पातळ भाजी, चटणी, कोशिंबीर, दहीवडे, वाटली डाळ, वरण-भात असा सगळा ती मेनू करत होती. श्रुतीने सगळा छानपैकी स्वयंपाक केला. भाज्यांना फोडणी दिलं, कोशिंबीर केली, त्यानंतर वडे तळले. तोपर्यंत सासूबाईंनी सगळं देवाचं वाचन केलं. आम्ही सगळ्याजणी त्या वाचत होत्या, ते सगळं आम्ही ऐकत होतो. शिवमहिमा त्यांनी वाचला आणि आम्ही सगळ्यांनी ते ऐकलं. त्यानंतर श्रुतीने नैवेद्याची ताटं वाढली. समीरने ज्योतीला आणि देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही आधी आरती केली. ज्योतीची पण आरती म्हटली. संपूर्ण चातुर्मासाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये ज्योतीची आरती आहे, तर ती आरती आम्ही सगळ्यांनी मिळून म्हटली. त्यानंतर श्रुतीच्या आईंनी सगळ्यांना आम्हाला जेवायला वाढलं आणि आम्ही सगळ्यांनी जेवणं केली. समीर आणि श्रुतीने आग्रहाने सगळ्यांना जेवायला आधी बसवलं आणि सगळ्यांना आम्हाला वाढलं. समीर आणि श्रुती नंतर बसले. मुलंसुद्धा तयार होऊन आले होते आणि मुलंसुद्धा दुसऱ्या डायनिंग टेबलवर सगळेजणं जेवायला बसले. आमची जेवणं झाल्यानंतर श्रुतीने आम्हाला हळदी-कुंकू लावून आमची ओटी भरली आणि नंतर समीर आणि श्रुती जेवायला बसले. नंतर सगळं किचन सगळं आवरून डिशवॉशरला सगळी भांडी आम्ही लावली, कारण समीरची कंपनी बघायला आम्हाला जायचं होतं आणि 2ची वेळ त्यांनी आम्हाला दिलेली होती. व्हिजिटर पाससुद्धा आम्हाला त्यांनी दिलेले होते. समीरने तशी परमिशन कंपनीमधनं काढून घेतली होती. त्यामुळे सगळेजणं आम्ही तयार